आपली महिला बालकल्याणच्या कला कौशल्य विकासाअंतर्गत त्यांनी 16 कोटीचे टेंडर मंजूर केले. तर ते जे महिलांच्या प्रशिक्षणाच्या शिबिरांचं हे टेंडर होतं. मला सांगायचं होतं की ज्या कंपनीने मागच्या वर्षी काम केलंय त्या कंपनीलाच त्यांनी मुदतवाढ देऊन पुढे हे कंटिन्यू केले. तर त्यात टेंडर का केलं नाही? टेंडर केलं असं तर स्पर्धा झाली असती आणि कमी दरात पण बाकीच्या कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला असता. आणि बऱ्याच कंपन्या अशा होत्या की त्या कमी रेटमध्ये पण काम करायला तयार होत्या. तर यात नक्कीच नाशिक महापालिकेचा फायदा तर झालाच असता आणि अजून चांगल्या प्रशिक्षण महिलांना मिळालं असतं. आणि माझा संशय की त्यांनी मागचं याच्यात सांगितलंय की 15,000 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय. माझा संशय की या सगळं खोटं आहे. 15,000 महिलांना यांनी प्रशिक्षण दिलेलं नाही. तशी मी माहिती पण आता मागवली. पुढच्या सभेत आपल्याला कळेल काय. पाठपुरावा करणार आहे म्हणूनच मी आज तो विषय मांडला की तुम्ही वारंवार त्याच कंपन्यांना का मुदतवाढ देतात, त्यांच्यावर कोणाचा हात आहे हा पण विषय आहे ना. कारण जर कमी रेटमध्ये दुसऱ्या कंपन्या काम करायला तयार आहे तर त्याच कंपन्यांना वारंवार मुदतवाढ देऊन आपण एक प्रकारच्या ठेकेदारांना पोचतोय. त्यांनी आता सांगितलंय की पुढच्या मीटिंग मध्ये हा अहवाल सादर करावा. नाही, हा विषय ऑलरेडी मंजूर झालेला होता. महिला बालकल्याणवर एक लिपिकाला मानधनावर घेण्याचा हा विषय होता. मग त्यात तुम्ही हा विषय काढला की तुम्ही त्याच कंपन्यांना वारंवार मुदतवाढ देण्याचं कारण पण या सभागृहासमोर स्पष्ट करावं. विषयाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. तसेच माननीय स्थायी समिती व नगरसेवक यांनी सदर प्रस्तावावर तीव्र विरोध केला आहे. एकूणच हे प्रकरण संशयास्पद आहे. त्यामुळे अंतिम निवाडापोटी दिलेली रक्कम सदर जागा मालकाकडून वसूल करण्यात यावी. सदरच्या जमिनीचा ताबा प्रशासनाने दिलेले असल्याने भूसंपादन करण्याची गरज नाही. सदर जमिनीची त्वरित ताबा घेऊन त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार येणारा सिंहस्थ कुंभमेळा विकासासाठी व सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणारा निधी लक्षात घेता जमीन मालकास त्वरित पीडीआर स्वरूपात मोबदला देण्यास नियमानुसार मंजुरी देण्यात येत आहे. तसेच जमीन मालकाने पीडीआर स्वरूपात मोबदला नाकारल्यास त्वरित महापालिकेमार्फत माननीय उच्च न्यायालयात अपील दाखल करावी व सदर प्रकरणी महापालिकेने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.